नमस्कार, कसे आहात सगळे? मी हेमंत हडव तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आम्ही नेहमीच माहितीशीर आणि ज्ञानाने भरलेले भाग खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि आजचा भाग देखील असाच असणार आहे. आजच्या भागात आपण कोणत्या पुस्तकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत हे तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलं असेलच. चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. खरंच डिजिटल मार्केटिंग आजच्या काळाची गरज बनली आहे. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे जग अधिकाधिक डिजिटल होत आहे. आजच्या युगात प्रत्येक व्यवसाय लहान असो व मोठा डिजिटल मार्केटिंगचा अवलंब करत आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा डिजिटल मार्केटिंग अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग ही आजच्या काळाची गरज बनली आहे. तर सर्वात आधी आपण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय असतं हे थोडक्यात समजून घेऊ, म्हणजे जे अगदी नवीन आहेत त्यांना समजून घ्यायला आणखी सोपं जाईल. बघा, डिजिटल मार्केटिंग म्हणजे उत्पादन आणि सेवांची जाहिरात करण्यासाठी इंटरनेट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणे. यामध्ये सोशल मीडिया मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे SEO, ईमेल मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग आणि पे पर क्लिक म्हणजे PPC जाहिराती यांचा समावेश होतो. डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करून ग्राहकांपर्यंत अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचवता येतं. बघा, सध्या डिजिटल मार्केटिंगची गरज का वाढत आहे त्याचा काही कारणे देखील आहेत. आता पहिलं म्हणजे ऑनलाईन ग्राहकांचा वाढता ओघ. आज जवळपास प्रत्येक व्यक्ती इंटरनेटशी जोडलेली आहे. लोक खरेदीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा अधिकाधिक वापर करत आहेत. अशा परिस्थितीत व्यवसायांना आपली उपस्थिती ऑनलाईन ठेवणे हे आवश्यक झाले. दुसरं म्हणजे सुलभ आणि किफायतशीर जाहिरात. पारंपरिक मार्केटिंगमध्ये जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो, तर डिजिटल मार्केटिंगमध्ये तुलनेत स्वस्त आणि अधिक परिणामकारक आहे. सोशल मीडिया आणि गुगल जाहिरातींमुळे योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे झाले. तिसरं म्हणजे स्मार्टफोन आणि इंटरनेटचा प्रभाव. मोबाईल तंत्रज्ञानाने लोकांच्या खरेदीच्या सवयी बदलल्या आहेत. बऱ्याच ग्राहकांना खरेदी करण्याआधी ऑनलाईन रिव्ह्यू पाहणे आवडते. त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर ब्रँडची उपस्थिती असणे अत्यावश्यक झाले. चौथं म्हणजे व्यवसायाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध. डिजिटल मार्केटिंगमुळे स्थानिक व्यवसाय देखील जागतिक बाजारात पोहोचू शकतात. योग्य रणनीती वापरून एखादा व्यवसाय जगभरातील ग्राहकांशी जोडला जाऊ शकतो. पाचवा, ग्राहकांशी थेट संवाद. सोशल मीडिया आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने कंपन्या ग्राहकांशी थेट संवाद साधू शकतात. ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार सेवा आणि उत्पादने सुधारता येतात. आता आपण डिजिटल मार्केटिंगच्या प्रमुख घटकांवर एक नजर टाकूया. पहिला, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे SEO. आपली वेबसाईट गुगलसारख्या शोध इंजिनमध्ये वर यावी यासाठी SEO तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. दुसरं म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे SMM. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्रँडची प्रसिद्धी केली जाते. तिसरं, कंटेंट मार्केटिंग. ब्लॉग, लेख, व्हिडिओ आणि इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून माहितीपूर्ण कंटेंट देऊन ग्राहकांशी जोडले जाते. चौथा म्हणजे ईमेल मार्केटिंग. ईमेलच्या माध्यमातून जाहिराती, सवलती आणि नवीन उत्पादने यांची माहिती ग्राहकांना दिली जाते. पाचवं, पेड ॲडव्हर्टायझिंग म्हणजे PPC. गुगल ॲड्स, फेसबुक ॲड्स यांसारख्या जाहिरातींद्वारे वेगाने ग्राहकांपर्यंत पोहोचता येतं. बघा, डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आज अनेकांना नवीन करिअर संधी उपलब्ध होत आहेत. सोशल मीडिया मॅनेजर, कंटेंट रायटर, SEO स्पेशालिस्ट, डेटा ॲनालिस्ट यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत आहेत. आणि भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि डेटा ॲनालिटिक्सच्या मदतीने डिजिटल मार्केटिंग आणखी प्रगत होईल. डिजिटल मार्केटिंग ही केवळ एक निवड नसून यशस्वी व्यवसायासाठी अनिवार्य गरज बनली आहे. आणि यामुळे केवळ मोठ्या कंपन्यांनाच नव्हे तर छोटे मोठे व्यवसाय, स्टार्टअप आणि स्वयंचलित व्यवसायिकांनाही संधी उपलब्ध होत आहेत. आणि भविष्यात डिजिटल तंत्रज्ञान अधिक प्रगत होत जाईल आणि डिजिटल मार्केटिंगची संधी अधिक वाढतील. आणि त्यामुळे व्यवसायांना डिजिटल युगाशी जुळवून घेणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करणं हे आवश्यक आहे. आणि म्हणूनच आम्ही नेहमीप्रमाणे योग्य पुस्तकाची निवड करून तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल असं एक पुस्तक घेऊन आलो आहोत. आणि ते म्हणजे न्यू एरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित आणि शुभम संतोष मेदनकर लिखित डिजिटल मार्केटिंग काळाची गरज. या पुस्तकात लेखकांनी आजच्या काळाची गरज ओळखून अगदी आपल्याला समजेल या भाषेत डिजिटल मार्केटिंगचं संपूर्ण जग समजावलं आहे आणि त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी कसा करायचा हे शिकवलं देखील आहे. आणि या पुस्तकात मार्केटिंगच्या परिचयापासून ते अगदी मार्केट सेगमेंटेशन, मार्केटिंगचे 4 Ps, मार्केटिंगमधली स्पर्धा,
ग्राहक केंद्रित दृष्टिकोन म्हणजेच ग्राहकांचा दृष्टिकोन समजून घेणे, ग्राहक खरेदी फनेल म्हणजेच ग्राहकांच्या खरेदी करण्याच्या पद्धती विभागणी करून सांगितल्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल मार्केटिंग चॅनल्स कसे काम करतात, त्याचा वापर कसा करावा हे अगदी बारकाईने सांगितलं आहे. मग त्यात वेबसाईट, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, मग त्यात फेसबुक असेल आणि इंस्टाग्राम आलं, ईमेल मार्केटिंग, गुगल ॲड्स, मोबाईल मार्केटिंग, ॲप मार्केटिंग, SMS मार्केटिंग, व्हॉट्सॲप मार्केटिंग, गुगल मॅप प्रोफाईल लिस्टिंग, व्हिडिओ मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग आणि ॲफिलिएट मार्केटिंग. अशा सर्व अगदी छोट्या छोट्या बाबी लक्षात घेऊन आपल्याला त्याबद्दल माहिती आणि त्यावर काम करून त्याचा उपयोग आपल्यासाठी कसा करून घ्यायचा हे या पुस्तकात सांगितलं आहे. या पुस्तकात शेवटचा मुद्दा म्हणजे लेखकांनी सध्याच्या काळात AIची वाढती गरज ओळखून त्याबद्दल देखील थोडक्यात माहिती आणि डिजिटल मार्केटिंगसोबत त्यांची योग्य सांगड घातली आहे. AI सध्या किती महत्त्वाचं आहे आणि त्याचा कसा वापर करून घ्यायचा याची माहिती आणि AIच्या वेगवेगळ्या टूल्सची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा सुद्धा रिव्ह्यू आम्ही आमच्या आधीच्या एका भागात दिला होता. AIच्या बटव्यातून हा भाग तुम्ही नक्की पहा. याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. हा भाग झाल्यावर तुम्ही तो देखील भाग नक्की पहा. एकूणच डिजिटल मार्केटिंग हे पुस्तक डिजिटल मार्केटिंग शिकणारा असू द्या, छोटा किंवा मोठा व्यावसायिक असू द्या किंवा एखादा मार्केटिंग क्षेत्रात काम करणारा व्यक्ती असू द्या, प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयोगी ठरणार आहे. तर आता जास्त वेळ घालवू नका. हे पुस्तक मागवून याचा अनुभव आणि यातील असलेले अफाट ज्ञान नक्की घ्या. हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून मागवू शकता. किंवा इथे स्क्रीनवर तुम्हाला आमचा इन्स्टा ID दिसत असेल तर आमच्या इन्स्टा अकाउंटवर जाऊन आम्हाला मेसेज करा. आणि त्यापेक्षा सहज मार्ग हवा असेल तर इथे तुम्हाला नंबर दिसत असेल तर त्यावर कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून हे पुस्तक मागवू शकता. चला मंडळी, आजच्या भागात इतकंच. पण तुम्ही जास्त कुठे दूर जाऊ नका, कारण पुढच्या आठवड्यात आणखी एका नवीन पुस्तकाची माहिती घेऊन आम्ही लवकरच येणार आहोत. त्यामुळे आमच्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा भाग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हा भाग कसा वाटला हे देखील सांगा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.